ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संदर्भात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच सर्वपक्षीय नगरसेवक आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील उपस्थित होते। बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी SIR कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत सांगितलं की महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या प्रक्रियेची सुरुवात झाली असून देशातील इतर काही राज्यांमध्येही हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे। यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मतदार यादी पारदर्शक निर्माण होऊन हे कायद्यानुसार आवश्यक आहे। मतदार होण्याकरिता संबंधित व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर संबंधित मतदारसंघाचा रहिवासी असणे आणि कोणत्याही कायद्यान्वये अपात्र नसणे आवश्यक आहे। बैठकीत नमूद करण्यात आले की 1954 ते 2001 दरम्यान 8 वेळा SIR प्रक्रिया राबवण्यात आली होती। मागील SIR सुमारे 23 वर्षापूर्वी झाला होता। त्यानंतर मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले आहेत। यावेळी काही प्रमुख समस्या देखील समोर आल्या, ज्यामध्ये सातत्याने होणारे स्थलांतर, एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवले जाणे, मृत मतदारांची नावं यादीत कायम राहणे, अभारतीय नागरिकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट होणे याचा देखील समावेश आहे। भारत निवडणूक आयोग याच्या माध्यमातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ची जी कारवाई आहे ती 2002 च्या मतदार यादीच्या आधारावरती आता करण्यात येत आहे। 2002 पर्यंत 8 वेळा SIR झाला होता आणि हा 9वा SIR सध्या आपण इलेक्शन कमिशनने हातात घेतलेला आहे। काही राज्यांमध्ये SIR ची कारवाई झाली आहे। त्याच पद्धतीने येत्या काळामध्ये इलेक्शन कमिशन जसं अनाऊन्स करेल त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील SIR हा पूर्णपणे चालू होईल। त्याच्या अगोदर जी पूर्वतयारी लागते जी मॅपिंग, तर ती सध्या मॅपिंग सुरू आहे, ज्यामध्ये 2002 चे मतदार त्याच पद्धतीनं जे 2002 नंतर जरी मतदार झाले असतील परंतु त्यांचे आई वडील आजी आजोबा यांच्यापैकी कोणाशी एकाशी मॅप करून आता आपण मॅपिंगची एक्सरसाइज त्यामध्ये करतोय आणि ही मॅपिंगच्या अनुषंगाने आपल्या शहरी भागामध्ये बरीचशी मतदारांची संख्या वाढलेली आहे। 2002 मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आताचा जर पालघर जिल्हा वजा केला तर जो आताचा ठाणे जिल्हा आपला आहे तर त्याच्यामध्ये 39 लाख मतदार होते आणि आज रोजी या 39 लाख मतदारांमध्ये वाढ होऊन साधारणतः 75 ते 76 लक्षापर्यंत हे मतदार आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत। तर ही वाढ बघता आणि शहरी भाग बघता SIRचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक नगरसेविका इथे आज उपस्थित होते। सन्माननीय महापौर उपमहापौर त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी महापालिकेचे इथे आज बैठकीला उपस्थित होते। सर्व महापालिकेचे अधिकारी जे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करतायत, मतदार नोंदणी अधिकारी काही BLO सुपरवायझर BLO यांनाही इथं आज बोलवण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने एक चांगल्या प्रकारचं चर्चासत्र इथे झालं, ज्यामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका यांना माहिती देण्यात आली। त्याच पद्धतीने काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या पद्धतीने त्याची उत्तरं देण्यात आली। ज्या प्रशासनाला अपेक्षा आहेत त्या देखील त्यांना सांगण्यात आल्या, ज्यामध्ये BLA's अपॉइंटमेंट म्हणजे बूथ लेवल एजंट जे असतात पॉलिटिकल पार्टीचे ते सर्व पक्षांनी नेमावे, जेणेकरून BLOंना देखील याच्यामध्ये सहकार्य होईल। घरोघरी जाताना हाऊस टू हाऊस सर्वे करताना तिथे फॅमिलीज असतील तर ते देखील BLO जर नवीन अपॉइंटेड असतील किंवा काही जणांना तिथल्या एरियाचा अनुभव नसेल तर त्यांना देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य होईल। त्या अनुषंगाने त्या जिल्हाधिकारी म्हणून मी इथे सर्वांना आवाहन केलं की आपण BLAची अपॉइंटमेंट करावी।